नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज बुधवार चंपाषष्ठी. आज खंडोबा महाराजांची तळी भरली जाते. 6 दिवस त्यांचा उपवास असतो, नवरात्र असतात, साजरे केले जातात. तर प्रत्येकाचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं. कोणाचं ज्योतिबा, कोणाचं खंडोबा, कोणाचं पालीचं खंडोबा, कोणाचं जेजुरीचा खंडोबा. तर ज्यांचं कुलदैवत खंडोबा असतं ते लोक हे सगळी सेवा करतात त्यांच्या कुलाचाराप्रमाणे. तर आजच्या दिवशी भगवान शिवानी खंडोबाचा अवतार घेतला होता आणि मणी आणि मल्ल ह्या 2 राक्षसांना ठार मारलं होतं. म्हणजे आजच्या दिवशी एका वाईटावर चांगल्याचा विजय होता. त्याच्यामुळे हा दिवस आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. सगळ्यांनी थोडी सेवा खंडोबाची केली पाहिजे. खंडोबा हे जागृत देवस्थान आहे. कलियुगातलं हनुमानजी, खंडोबा दैवत हे जागृत देवस्थान आहेत. तर आपण खंडोबा देवांची सेवा, मग आमच्याकडे तळी बसवत नाही तर आम्ही कशी सेवा करायची? तर त्याचाही उपाय आहे. खंडोबा महाराजांचं वाहन आहे कुत्रा हे विश्वासाचं प्रतीक असतं. कुत्रा किती विश्वासू प्राणी आहे. तर नवरा नवरी जेव्हा जेजुरीला जातात तेव्हा पहिले त्या श्वानांचा पाया पडतात का, तर तसंच विश्वास त्या दोघांच्यात एकमेकांच्यात प्रती व्हावा, त्यांचा संसार विश्वासाने चालावा. त्याच्यानंतर आपण काय करायचं की बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा नैवेद्य आपण आपल्या घरातल्या खंडोबाचा टाक असेल तर त्यांना दाखवायचा. ज्यांच्या घरी टाक नसेल त्यांनी भगवान शिवशंभूंची शिवलिंग असतं त्याला दाखवलं तरी चालतो, कारण शिवशंभूंचंच रूप आहेत खंडोबा महाराज. त्याच्यानंतर आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा एक भाकरी जास्त किंवा चपाती एक्स्ट्रा बनवायची शेवटची, आणि ती चपातीमध्ये वांग्याचं भरीत घालून आपण आपल्या आजूबाजूला जे कुत्रा असेल एखादा तर त्या कुत्र्याला ते खाऊ घालायचं आहे. भरीत नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही गूळ घातला चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये आणि तो चारला तरी पण चालेल. आजच्या दिवशी कुत्र्याला हाडतूड करायचं नाही आहे, लात मारायची नाही आहे. असं केलं तर आपल्याला पितृदोष लागू शकतो. त्याच्यामुळे चंपाषष्ठीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि एखादा बिस्किटचा पुडा तरी कुत्र्याला आज खाऊ घाला प्रेमाने. नमस्कार.